नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी तुकाराम मुंढे साहेब यांनी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. यामध्ये जर दिव्यांग बांधवांचा जर कोणी छळ केला तर त्याला 5 वर्षाचा तुरुंगवास होणार. या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय सुद्धा जाहीर झालाय. तो शासन निर्णय सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे. परंतु मित्रांनो, या लेखामध्ये अतिशय महत्त्वाची आणि सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. नेमका कशा पद्धतीने या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणून हा लेख मी मुद्दामून तुमच्यासाठी व्हिडिओच्या स्वरूपात देत आहे. या ठिकाणी बघा, दिव्यांग व्यक्तींचा जर तुम्ही छळ केला तर 5 वर्षाचा तुरुंगवास होणार. आणि यासाठी दंडाधिकारी म्हणजे प्रांतसाहेब जे असतात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे दंडाधिकारी किंवा तहसीलदार किंवा प्रांतसाहेब असतात यांना या संदर्भात विशेष अधिकार आणि जबाबदारी दिलेली आहेत. यामध्ये दिव्यांग व्यक्तीचे होणारे छळ, हिंसाचार, शोषणाच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अधिकार या ठिकाणी देण्यात आले असून त्याचबरोबर या ठिकाणी बघा, दिव्यांगांचा छळ करणाऱ्या दोषींना 5 वर्ष शिक्षा होऊ शकते. त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा दिव्यांग कल्याण विभागाने प्रसिद्ध केला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांच्या शोषणाला प्रतिबंध व कारवाईच्या अंमलबजावणीसाठी मानक कार्यपद्धती विकसित करण्यात आलेली आहे. आणि या कार्यपद्धतीद्वारे तक्रारीचे निवारण करण्यासाठी किंवा तत्काल कारवाई किंवा संरक्षणात्मक उपाय किंवा वैद्यकीय मदत किंवा पुनर्वसन आणि कायदेशीर सहाय्य करण्यासाठी स्पष्ट दिशा निर्देश निश्चित केले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी हे दिव्यांग व्यक्तीवरील छळ, हिंसाचार आणि शोषणाच्या घटनांची दखल घेऊन त्वरित प्रतिबंधात्मक पावले उचलतील. पीडित व्यक्तीचे संरक्षण, त्याचबरोबर या ठिकाणी बघा, वैद्यकीय मदत आणि पुनर्वसन होण्यासाठी किंवा यासाठी आवश्यक असलेली मदत करतील. दिव्यांग व्यक्ती, त्यांचे प्रतिनिधी किंवा स्वयंसेवी संस्था या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकणार आहेत. पोलिसांकडून दिव्यांगांच्या छळाबाबतची तक्रार संबंधित उपविभागीय किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे वर्ग केली जाणार. तसेच दंडाधिकारी स्वतःहून कार्यवाहीही सुरू करू शकतील. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पीडितास सुरक्षा, वैद्यकीय मदत, पुनर्वसनाची सुविधा देण्याचे निर्देश या ठिकाणी त्या संबंधित दंडाधिकारी, पोलीस तसेच प्रशासनाला देतील. त्याचबरोबर दंडाधिकारी सदर प्रकरण न्यायिक दंडाधिकारी यांच्याकडे वर्ग करू शकणार आहेत. अशा पद्धतीचा महत्त्वाचा लेख आहे. यामध्ये बघा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 92 नुसार दिव्यांग व्यक्तींच्या विरोधात होणारे छळ, हिंसाचार आणि शोषण करणाऱ्या व्यक्तींना किमान 6 महिने आणि कमाल 5 वर्ष कारावासाची शिक्षा तसेच दंडाची तरतूद आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत. अडगळीतले पद म्हणून त्यांना दिव्यांग कल्याण विभाग देण्यात आले आहे. मात्र त्यांनी या दुर्लक्षित विभागात उत्खनन सुरू केल्याने अनेकांची पंचायत होणार आहे. मुंडे यांनी दुर्लक्षित विभागाला चर्चेत आणले आहे. दिव्यांगांच्या राखीव जागांवर दिव्यांग व्यक्तींचे बनावट प्रमाणपत्र घेऊन हजारोंनी सरकारी नोकऱ्या पटकावल्या आहेत. त्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश मुंडे यांनी दिलेले आहेत. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 29,63,392 दिव्यांग बालके, महिला, पुरुष आहेत, जे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 2.63% इतके आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांचे 21 प्रकार निश्चित करण्यात आलेले आहेत. राज्यात वर्ष 2022 मध्ये दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली. दिव्यांग छल अन्याय होत असल्यास समोर येऊन तक्रार द्यावी असे दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी या ठिकाणी आवाहन केले आहे. अशा पद्धतीचं मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होते की दिव्यांगांना जर तुम्ही छळत असाल किंवा त्यांना त्रास देत असाल तर तुमच्यावरती आता 6 महिने तर 5 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा आर्थिक तुम्हाला दंड सुद्धा भरावा लागणार आहे. आणि या संदर्भात संपूर्ण अधिकार हे उपविभागीय प्रांत अधिकारी किंवा दंडाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय तुकाराम मुंढे साहेब यांनी दिव्यांग बांधवांसाठी घेतलेला आहे.
मित्रांनो, ही जी व्हिडिओ आहे, ही व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवांना कळली पाहिजे, समजली पाहिजे, माहीत झाली पाहिजे. कारण त्यांच्या हक्कासाठी आता एक नवीन नियम, नवीन कायदा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. त्यामुळे त्यांना आता शांत बसायचं कारण नाहीये, नमवून घ्यायचं कारण नाहीये किंवा सहन करायचं कारण नाहीये. त्यांच्या हक्कासाठी आता त्यांना कोणीही त्रास देणार नाही याची दक्षता राज्य सरकारने घेतलेली आहे. परंतु ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. यासाठी सर्वांनी मला सहकार्य करायचं आहे आणि ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सर्वांनी शेअर करायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.